नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. मग या ठिकाणी आजचा जो काही आपण घटक घेतलेला आहे तो कोणता आहे, तर तो भारतामधील जे काही पर्वत किंवा डोंगर रांगा आहेत यांच्यावरती परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न. आता हे प्रश्न महत्त्वाचे काय आहेत, तर हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये काय केलेले आहेत, पुन्हा परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी हे प्रश्न कोणत्या पेपरसाठी उपयुक्त असतील, तर पेपर 1 मध्ये परिसर अभ्यासमध्ये याच्यावरती आपल्याला 3-4 प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर पेपर 2 मध्ये ज्यांचा समाजशास्त्र विषय आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी 5 ते 6 प्रश्न भारतातील पर्वत व डोंगर रांगेवरती प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. मग यामधील त्या पर्वतरांगेमधील शिखरं आले, त्या पर्वतरांगेमध्ये उगम होणाऱ्या नद्या, तर आपण समजा कालचंच आपलं लेक्चर पाहिलेलं आहे नदी प्रणाली, ते तुम्ही पाहिलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या, कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा महत्त्वाचं आहे. मग पहिला प्रश्न काय आहे, भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे. मग भारतामधील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे, तर ती अरवली पर्वतरांग आहे. अरवली ही पर्वतरांग भारतामधीलच नाही तर जगामधील सुद्धा एक आहे, सगळ्यात जुन्या पर्वतापैकी एक आहे. आणि त्याला कोणता पर्वत म्हणतात, अरवली पर्वताला, तर त्याला वली पर्वत म्हणतात. कोणता पर्वत म्हणतात, वली पर्वत म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही अर्वाचीन आहे. अर्वाचीन आणि प्राचीन, प्राचीन म्हणजे कशी, जुनी, आणि अर्वाचीन म्हणजे कशी, नवीन पर्वतरांग कोणती आहे. मग यापैकी नवीन पर्वतरांग कोणती आहे, तर हिमालय हा नवीन पर्वत मानला जातो किंवा अर्वाचीन पर्वत मानला जातो. हा सुद्धा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे, वलीच पर्वत आहे, पण कोणता आहे हा, अर्वाचीन आहे. आणि आपला जो सह्याद्री आहे, हा सह्याद्री कोणत्या प्रकारचा पर्वत आहे, तर हा अवशिष्ट पर्वत आहे. मग प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी अवशिष्ट पर्वत कोणता, तर अवशिष्ट पर्वत कोणता आहे, सह्याद्री पर्वत हा काय, अवशिष्ट पर्वत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक प्रश्नाचे डिटेल्समध्ये तुम्हाला काय करायची, माहिती घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला पुन्हा प्रश्न काय होतात, परीक्षेमध्ये रिपीट होतात. ठीक आहे. पुढे पहा 2 नंबर, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईची उंची किती मीटर. आता बघा, हे जे महाराष्ट्रातलं शिखर आहे, हे बघा, हे भारताच्या भूगोलमध्ये पण येणारा प्रश्न आहे आणि महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये पण येणारा प्रश्न आहे. म्हणून भूगोलावरती जास्तीत जास्त प्रश्न काय होतात, रिपीट होतात, कारण ते प्रश्न काय होतात, 2 घटकामध्ये येतात. आता हे प्रश्न काय आहे, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये पण येतोय आणि आपण भारताच्या भूगोलामध्ये पण याचं उत्तर लिहू शकतो. मग महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर ते कळसुबाई आहे. त्याची उंची किती आहे, 1646 मीटर आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की हे कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. आता अहमदनगरचं नामांतरण काय केलेलं आहे, अहिल्यानगर केलेलं आहे. अजून इथे एक प्रश्न विचारला जातो की कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे. मग ते कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे, तर ते सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, इथं आपल्याला एक पर्याय दिलेला आहे, पहा कोणता, 1567 मीटर. मग प्रश्न आपल्याला विचारला जातो की साल्लेर शिखराची उंची किती आहे. मग साल्लेर शिखराची उंची किती आहे, तर ती 1567 मीटर आहे. कारण पुढचा प्रश्न आपल्याला साल्लेर शिखरावरती विचारला जाऊ शकतो. का विचारला जाऊ शकतो, तर इथं त्यांनी पर्यायामध्ये त्याची उंची दिली होती. हे पर्याय काय आपल्याला असे एकदम मोगम दिलेले नसतात. काही पर्याय मोगम दिलेले असतात, पण काही पर्याय हे काय असतात, जाणीवपूर्वक दिलेले असतात. आपल्याला पुढचा प्रश्न त्या पर्यायावरती येणार आहे याची ती हिंट देत असतात. ठीक आहे. मग अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, साल्लेर शिखर हे काय आहे, महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर आहे. म्हणजे कळसुबाई शिखरानंतरचं सर्वोच्च शिखर कोणतं आहे महाराष्ट्रामधलं, तर ते साल्लेर आहे. त्याची उंची किती आहे, 1567 मीटर आहे. हे साल्लेर शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, हाही प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 3, दक्षिण भारतातील निलगिरी रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते. आता काय विचारलंय की दक्षिण भारतामध्ये जी निलगिरी रांग आहे या रांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ऑप्शन काय दिलेत पहा, अन्नामुडी, दौडाबेट्टा, महेंद्रगिरी आणि कळसुबाई. आता बघा, कळसुबाई तर आपण पाहिलं, कळसुबाई कुठलं शिखर आहे, महाराष्ट्रातलं शिखर आहे. त्याची उंची किती आहे, 1646 मीटर आहे. कोणत्या पर्वतामध्ये आहे, सह्याद्री पर्वतामध्ये. आपल्याला कोणतं विचारलंय, निलगिरी रांगेमधलं विचारलंय. मग निलगिरी रांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर ते दौडाबेट्टा आहे. कोणतं आहे, दौडाबेट्टा आहे. मग या दौडाबेट्टा शिखराची उंची किती आहे, 2637 मीटर आहे. उंची पाठ करू नका, इथं उंचीवरती प्रश्न येणार नाही, पण प्रश्न विचारला जातो की दौडाबेट्टा हे शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे. मग ते कोणत्या राज्यामध्ये येत आहे, तर ते तामिळनाडू राज्यामध्ये येते.
पुढचा प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की दौडा बेटा हे शिखर खालीलपैकी कोणत्या रांगेमधलं शिखर आहे? मग दौडा बेटा हे शिखर कोणत्या रांगेमधलं आहे? तर ते निलगिरी रांगेमधला आहे. ठीक आहे. आता हा जो निलगिरी पर्वत आहे ना, हा दक्षिण भारतातला एक महत्वाचा पर्वत आहे किंवा दक्षिण भारतातली एक महत्वाची रांग आहे. मग याच रांगेला, निलगिरी पर्वत रांगेला काय म्हणतात? तर याला ब्ल्यू माउंटन म्हणतात. काय म्हणतात? ब्ल्यू माउंटन्स म्हणतात. प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या रांगेमध्ये पूर्व घाट आणि पश्चिम घाट, बघा खालीलपैकी कोणत्या रांगेमध्ये पूर्व घाट आणि पश्चिम घाटांचा संगम होतो किंवा पूर्व घाट आणि पश्चिम घाट खालीलपैकी कोणत्या रांगेमध्ये एकत्र येतात? तर ते कोणत्या रांगेमध्ये एकत्र येतात? ते निलगिरी रांगेमध्ये काय होतात? दोन्ही एकत्र येतात किंवा त्यांचा त्या ठिकाणी संगम होत आहे. ठीक आहे. अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला सगळ्यात महत्वाचा की दक्षिण भारतामधील, बघा संपूर्ण दक्षिण भारताचे सर्वोच्च शिखर कोणते? असा प्रश्न आपल्याला विचारला जातो की दक्षिण भारतामधील सर्वोच्च शिखर कोणतं? तर मग दक्षिण भारतामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर अन्नामुडी. ठीक आहे. आता हे अन्नाला अन्ना जोडलेलं पण असतंय किंवा तसं पण असतंय. ठीक आहे. मग अन्नामुडी हे काय आहे? दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची मात्र तुम्हाला पाठ करायची, कारण परीक्षेत विचारली जाते. मग किती आहे? 2695 मीटर हे काय आहे? अन्नाईमुडी या शिखराची उंची आहे. आणि हे अन्नामुडी किंवा अन्नाईमुडी शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? तर हे अन्नामलाई या पर्वतरांगेमध्ये हे शिखर आहे. ठीक आहे. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बाकीचे शिखर सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे आहेत, ते पण आपण पुढे पाहूया. पुढचा प्रश्न पहा, नर्मदा व तापी नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी होतात? आता काय विचारलंय की नर्मदा आणि तापी ही जी दोन नद्यांची खोरी आहेत हे कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी होतात? तर मग हे कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी होतात? तर ही सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळी होतात. ठीक आहे. सातपुडा पर्वतरांगेच्या उत्तरेला कोणती नदी आहे? उत्तरेला नर्मदा नदी आहे. आणि सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेला कोणती नदी आहे? तर ती तापी नदी आहे. आणि या दोन नद्याच्या मध्ये कोणता पर्वत आहे? तर तो सातपुडा पर्वत आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. प्रश्न असा सुद्धा विचारू शकतात की सातपुडा पर्वताच्या उत्तरेला कोणत्या नदीचं खोर आहे? मग कोणत्या नदीचं खोर आहे? नर्मदा नदी खोर आहे. आणि सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला कोणत्या नदीचं खोर आहे असंही विचारू शकतात. पण कोणत्या नदीचं खोर आहे? तर त्या ठिकाणी तापी नदीचं खोर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एक ऑप्शन आहे बघा आपल्याला, तो म्हणजे हा विंध्य पर्वत. मग या विंध्य पर्वतावरती सुद्धा आपल्याला अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, कारण विंध्य पर्वत हा काय आहे? नर्मदा नदीच्या उत्तरेला आहे. काय? नर्मदा नदीच्या उत्तरेला आहे. मग आपल्याला प्रश्न बऱ्याच वेळेस असा सुद्धा विचारला जातो की कोणत्या दोन पर्वताच्या मध्ये नर्मदा नदी खोरे आहे? मग कोणत्या दोन पर्वताच्या मध्ये आहे? तर ते आहे विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत. नर्मदा नदीच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे? विंध्य पर्वत आहे. नर्मदा नदीच्या दक्षिणेला कोणता पर्वत आहे? तर तो सातपुडा पर्वत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न आपल्याला विचारला जातो की उत्तर भारत व दक्षिण भारताची भौगोलिक सीमा ही कोणत्या पर्वताने ठरवली जाते? मग काय? उत्तर भारत आणि दक्षिण भारतामधली भौगोलिक सीमा ही विंध्य पर्वताने ठरवली जाते. आणि हा उत्तर आणि दक्षिण भारतामधला एक महत्त्वाचा काय आहे? जलविभाजक सुद्धा आहे. ठीक आहे. म्हणजे या पर्वताच्या वरचा भाग आपण उत्तर भारत म्हणतो आणि या पर्वताच्या खालचा भाग आपण दक्षिण भारत म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती डोंगररांग आहे? आता हे प्रश्न सुद्धा पहा, भरपूर वेळेस परीक्षेमध्ये रिपीट होणारे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे हे तुम्हाला तर पाठच करायचे. तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला महाराष्ट्राचा जो काही भूगोल आहे हा तुम्हाला पाठ करायचा. मग महाराष्ट्रातले पर्वतरांग किंवा डोंगररांगा, आता बघा महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची पर्वतरांग एकच आहे, ती म्हणजे सह्याद्री पर्वतरांग आहे. दुसरी महत्त्वाची कोणती? महाराष्ट्राच्या उत्तर भागातली सातपुडा पर्वतरांग. ह्या दोन पर्वतरांगा काय आहेत? खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतर काही डोंगर रांगा आहेत, त्या पण महत्त्वाच्या आहेत. सह्याद्रीच्या उपडोंगर रांगा. मग त्याच्यामध्ये कोणती? सातमाळा अजिंठा डोंगररांग असेल, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग असेल आणि शंभू महादेव डोंगररांग. हे एवढे 5 घटक तुम्हाला तोंडपाठ करायचे आहे. ठीक आहे. मग हा जो सातपुडा पर्वत आहे हा महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, तर नंदुरबार, धुळे, जळगाव म्हणजे खानदेशामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि पुढे अमरावती जिल्ह्यामध्ये काय याचा समावेश होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ही जी शंभू महादेव डोंगररांग आहे, ही शंभू महादेव डोंगररांग आहे ही दक्षिण महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये आहे. विशेषतः कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ती सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये आहे. या शंभू महादेव डोंगर रांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात? तर याच्या उत्तरेला आहे भीमा नदी खोरे आणि याच्या दक्षिणेला आहे कृष्णा नदी. ठीक आहे. प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार विचारला जातो मित्रांनो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6, तापी आणि गोदावरी नद्यांची खोरी कोणत्या रांगेमुळे वेगळी होतात? मग तापी आणि गोदावरी या दोन नद्यांची खोरी कोणत्या रांगेमुळे होतात? तर ती हरिश्चंद्र बालाघाटमुळे होतात.
शंभू महादेवचं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. शंभू महादेवमुळे कोणत्या दोन नद्याचे होतात, तर भीमा आणि कृष्णा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे सातपुड्यावरती आपल्याला प्रश्न येऊन गेलाय. सातपुड्यामुळे कोणते होतात, नर्मदा याच्यावरती आहे आणि तापी याच्या काय आहे, दक्षिणेला आहे. त्याच्यानंतर हा सातमाळा अजिंठा. मग ह्या तापी आणि गोदावरी नद्याचे खोरे कोणत्या डोंगररांगेने वेगळी होतात, तर ती सातमाळा अजिंठाने वेगळी होतात. ठीक आहे. आणि हरिश्चंद्र बालाघाटनी कोणती, भीमा आणि याच्यावरती आहे उत्तरेला गोदावरी. ठीक आहे. लक्षात ठेवा. मग ह्या सगळ्या पर्वतरांगेमुळे किंवा डोंगर रांगेमुळे कोणतीही नदी खोरे वेगळी होतात हे लक्षात ठेवायचे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे कोणती होतात, गोदावरी आणि भीमा नदी खोरे वेगळे होतात. त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगर रांगेमुळे कोणतं, भीमा आणि कृष्णा नदी खोरे वेगळं होतंय. सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमुळे काय, तापी आणि गोदावरी या दोन नद्यांची खोरी वेगळी होत आहेत. आणि सातपुडा पर्वतामुळे नर्मदा आणि तापी या दोन नद्यांची खोरी काय होत आहेत, वेगळी होत आहेत. याच्यावरती मित्रांनो आपल्याला भरपूर वेळेस परीक्षेमध्ये काय आहेत, प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे. ठीक आहे. K2 त्यालाच काय म्हणतात, त्यालाच गॉडविन ऑस्टिन म्हणतात. मग हे शिखर कोणत्या रांगेमध्ये आहे असं आपल्याला विचारलं. मग पहा, हिमालय, जास्कर, काराकोरम, लडाख. आता बघा हे सगळ्या हिमालयाच्या पुढच्या काय आहेत, ह्या जास्कर, काराकोरम, लडाख ह्या हिमालयामधल्या उपरांगा आहेत. मग तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो की बाबा हे K2 किंवा गॉडविन ऑस्टिन हे कोणत्या रांगेमधलं शिखर आहे, तर ते कोणत्या रांगेमधलं आहे, काराकोरम रांगेमधलं आहे. आणि या शिखराचं वैशिष्ट्य की हे शिखर काय आहे, जगामधील सर्वोच्च शिखरामध्ये कितव्या क्रमांकाचं आहे, तर ते दुसऱ्या क्रमांकाचं आहे. मग याची उंची पाठ ठेवायची तुम्हाला किती आहे, 8611 मीटर आहे. आणि हे भारतामधील सर्वोच्च शिखर आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला की भारतामधील सर्वोच्च शिखर कोणतं, तर भारतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर ते K2 आहे. त्यालाच काय म्हणतात, गॉडविन ऑस्टिन म्हणतात. हे शिखर कुठं आहे, तर हे शिखर कुठं आहे, हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. परंतु जर भारताचा भौगोलिक दृष्ट्या विचार केला, राजकीय दृष्ट्या विचार केला, तर हे पाकव्याप्त काश्मीर काय आहे, भारताचा अविभाज्य भाग आहे. काय आहे, भारताचा हे अविभाज्य भाग आहे. हा आपल्या राजकीय दृष्ट्या हा भारतामध्येच समाविष्ट आपण केलेला आहे. आपल्या भारताच्या नकाशामध्ये हा काय समाविष्ट आहे. म्हणजे भारताने हेच दावा केलेला आहे की पाकव्याप्त काश्मीर हा प्रदेश काय आहे, आमचाच आहे. म्हणून आपल्याला ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल की भारतामधील सर्वोच्च शिखर कोणतं, तर त्यावेळेस तुम्हाला उत्तर लिहायचे K2 किंवा गॉडविन ऑस्टिन. काही पुस्तकामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कांचनगंगा हे शिखर दिलेलं आहे, सिक्कीम मधलं कांचनगंगा किंवा कांचनजंगा. ठीक आहे. पण त्या ठिकाणी हे उत्तर तुम्हाला लिहायचं नाही. तुम्हाला कोणतं उत्तर लिहायचं आहे, भारतातलं सर्वोच्च शिखर म्हटल्यावर K2 लिहायचं किंवा गॉडविन ऑस्टिनच लिहायचं आहे. कारण परीक्षेमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, अगदी MPSC ने सुद्धा काय केलेलं आहे, हेच उत्तर दिलेलं आहे. कोणतं, K2 किंवा गॉडविन ऑस्टिन हेच काय भारतातील सर्वोच्च शिखर आहे, जरी ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलं तरी बी. ठीक आहे. मग त्याची तुम्हाला उंची पण लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. आपण या ठिकाणी महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर त्या तुम्हाला उत्तरासहित भेटतील. म्हणजे उत्तर सूची सहित तुम्हाला या ठिकाणी काय होतील, या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील किंवा पाठवल्या जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपण या ठिकाणी काय करतोय की बाबा फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देतोय. मग यामध्ये कोणत्याही विषयाच्या नोट्स असतील तर मराठी असेल, हिंदी असेल, ज्यांनी इंग्रजी घेतला त्यांच्यासाठी इंग्रजी असेल, मानसशास्त्राच्या सुद्धा नोट्स असतील. एवढ्या डिटेल्स नोट्स आहेत मानसशास्त्राच्या की या ठिकाणी 30 पैकी कमीत कमी 25 प्रश्न हे काय होणार, 100% आपल्या नोट्समधूनच त्या ठिकाणी विचारले जाणार. ठीक आहे. त्याचबरोबर इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स तुम्हाला दिल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला इयत्ता चौथी ते 8वी पर्यंतचे जे काही शालेय पुस्तक आहेत, आता तुम्हाला माहिती आहे TET परीक्षेसाठी आपल्या या शालेय पुस्तकामधले भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला यांच्या सुद्धा नोट्स दिल्या जातील. इयत्ता 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वीचं विज्ञान असेल. या सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. मग एवढ्याचा जर तुम्ही फक्त परीक्षेमध्ये एवढ्याचाच जर अभ्यास केला तर तुम्हाला किती मार्क पडतील, तर तुम्हाला त्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज पडतील. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, तर याची किंमत 200 रुपये आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस आपली ऑफर चालू आहे.
मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली ही टेस्ट सिरीज घेतली तर ते तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडणार आहे? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर त्यासाठी व्हॉट्सॲपला आपला नंबर आहे 9689141623. हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे? मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल? मग स्कॅनर पाठवला जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे? 139 रुपये पे करायचे आहेत आणि ते जे तुम्ही 139 रुपये पाठवता त्याचा तुम्हाला काय करायचं आहे? एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे? मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल? संपूर्ण स्टडी मटेरियल PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी शेअर केलं जाईल किंवा पाठवलं जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांना कुणाला स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी जर मला या नंबरवरती 9689141623 या नंबरवरती 139 रुपये जरी पाठवले तरी आपण त्या ठिकाणी त्यांना काय करूया? टेस्ट सिरीज देऊ शकतो. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8. गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी होतात? बघा पुन्हा प्रश्न आहे. तुम्हाला सांगितलं का मी ह्या डोंगर रांगेमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी होतात किंवा कोणत्या पर्वतामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी होतात याच्यावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न काय त्या ठिकाणी विचारलेले आहेत. आणि विशेषतः हे सगळे प्रश्न कुठले आहेत? तर हे महाराष्ट्रातल्या डोंगर रांगेमधले आहेत. आणि कोणत्या डोंगर रांगेमधले आहेत? तर 4च आहेत. एक विचारला जातो सातपुडा पर्वत, त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगररांग, त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगररांग. या 4 डोंगर रांगेवरतीच आपल्याला भरपूर सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. मग तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं की गोदावरी व भीमा या 2 नद्यांची खोरं कशामुळे वेगळी झाली आहेत? हरिश्चंद्र बालाघाटमुळे. या शंभू महादेव डोंगर रांगेमुळे कोणती झाली? तर ती भीमा आणि कृष्णा झाली. मला वाटतं तिसरा प्रश्न आहे आपला याच्यावरती स्पष्टीकरण देण्याचा. ठीक आहे. सातमाळा अजिंठा डोंगर रांग या दोन्ही डोंगर रांगेमुळे मिळून कोणत्याची झाली आहेत? तर यांच्या दक्षिणेला आहे गोदावरी आणि उत्तरेला आहे तापी. मग कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर ती गोदावरी आणि तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हे एका मिनिटात मी तुम्हाला इथे क्लिअर करून देतो. बघा समजा आता आपला महाराष्ट्र आहे, हा आपला महाराष्ट्र आहे असं धरू आपण. ठीक आहे. आता मला नकाशा काढता येत नाही पण आपला असाच महाराष्ट्र आहे असं आपण गृहीत धरू. मग बघा ह्या महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला इथं कोणता पर्वत आहे? बघा हा पर्वत आहे आपला सातपुडा. कोणता पर्वत आहे? सातपुडा आहे. बघा एक मिनिटात तुम्हाला मी काय करतो? क्लिअर करतो. काय आहे? सातपुडा आहे. ह्या सातपुडा पर्वताच्या वरती ही नदी आहे. सातपुडा पर्वताच्या उत्तरेला कोणती नदी आहे? नर्मदा नदी आहे. ठीक आहे. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या किती किलोमीटर वाहते? सीमेवरून 54 किलोमीटर वाहते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला कोणती नदी आहे? तर सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला आहे तापी नदी. कोणती नदी आहे? तापी. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर कोणती डोंगर रांग आहे या ठिकाणी? तर या ठिकाणी कोणती आहे? तर ही सातमाळा अजिंठा आहे. ठीक आहे. मी आता शॉर्टकटमध्ये नाव लिहितो. कोणती डोंगर रांग आहे? सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा या सातमाळा अजिंठा डोंगररांगेच्या दक्षिणेला कोणती नदी आहे? तर याच्या दक्षिणेला गोदावरी आहे. कोणती आहे? गोदावरी. त्याच्यानंतर याच्या खाली कोणती डोंगररांग आहे? तर याच्या खाली आहे आपली हरिश्चंद्र बालाघाट. ठीक आहे. कोणती डोंगररांग आहे ही? हरिश्चंद्र बालाघाट आहे. याच्या दक्षिणेला कोणती नदी आहे? तर याच्या दक्षिणेला आहे भीमा नदी. ठीक आहे. आणि याच्या खाली शेवटची कोणती डोंगररांग आहे? तर ती आहे शंभू महादेव डोंगररांग. कुठे आहे शंभू महादेव? या ठिकाणी बघा शंभू महादेव डोंगररांग आहे. आणि शंभू महादेव डोंगररांगेच्या खाली कोणती नदी आहे? तर त्या ठिकाणी कृष्णा नदी आहे. एवढं जर तुम्ही क्रमाने लक्षात ठेवलं तर तुम्हाला याच्यावरती कितीही फिरून प्रश्न विचारता तुमचा प्रश्न त्या ठिकाणी चुकणार नाही. म्हणजे तुमच्या मनामध्ये एक माइंड मॅप तयार करायचा. एक समजा महाराष्ट्राचा नकाशा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या डोळ्यासमोर काय होतं? लगेच महाराष्ट्र म्हटलं की आपला नकाशा आपल्या डोळ्यासमोर येतोय. मग लक्षात ठेवायचं सगळ्यात उत्तरेला कोणती आहे? नर्मदा नदी आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आपलं सातपुडा पर्वत, तापी नदी, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, गोदावरी नदी. त्याच्यानंतर गोदावरी नदीच्या खाली काय आहे? हरिश्चंद्र बालाघाट डोंगर. त्याच्यानंतर भीमा नदी. त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगररांग आणि त्याच्या सगळ्यात दक्षिणेला काय आहे? कृष्णा नदी. जर एवढं तुम्ही क्रमाने पाठ केलं तर तुमचा परीक्षेमध्ये याच्यावरती मार्कच जाणार नाही. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, ज्या गोष्टी पाठ करायच्या आहेत ना बाबांनो त्या पाठच करा बरं. एक गोष्ट जर तुम्ही पाठ केली तर याचा तुम्हाला किती ठिकाणी फायदा होणार आहे तुम्हीच समजून घ्या. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न आहे 9 नंबर. भीमा व कृष्णा नद्यांची खोरी. बघा किती प्रश्न विचारले जातात. या कोणत्या डोंगर रांगेमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? भरपूर सारे प्रश्न याच्यावरती विचारले जातात. मग आता भीमा व कृष्णा नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी झाली आहेत? तर ही शंभू महादेव डोंगर रांगामुळे काय झालेत? वेगळी झाली आहेत. पुढे बघा पुन्हा प्रश्न आलाय. पूर्व घाट व पश्चिम घाट यांचा संगम कुठे होतो? तुम्हाला सांगितलं होतं मी त्या निलगिरी पर्वतामध्ये दौडा बेटा शिखरापाशी तिथं स्पष्टीकरण दिलं होतं तुम्हाला की बाबा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांचा संगम कुठे होतो?
तर हा निलगिरी पर्वतामध्ये होतो किंवा निलगिरी रांगेमध्ये होतो. ही कोणत्या राज्यामध्ये आहे निलगिरी रांग? तर ही तामिळनाडू राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर बघा भारताच्या सर्वात दक्षिणेला असणाऱ्या टेकड्या कोणत्या, हाही प्रश्न विचारला होता. बघा इथं ऑप्शन दिले आपल्याला, कार्डमम टेकड्या. कोणत्या टेकड्या? कार्डमम टेकड्या हे काय आहेत? भारताच्या दक्षिणेकडील म्हणजे सगळ्यात दक्षिणेकडे असणाऱ्या टेकड्या आहेत. यांनाच कोणती टेकडी म्हणतात? यांना वेलचीची टेकडी सुद्धा म्हणतात, कारण या ठिकाणी वेलची या पदार्थाचं जास्त उत्पादन घेतलं जातं. ठीक आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या रांगेमध्ये आहे? कुठं आहे चिखलदरा? सातपुडा रांगेमध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या टेकड्यामध्ये आहे? तर हे गाविलगड टेकड्यामध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे कसाही प्रश्न फिरून विचारताय तुमचं उत्तर चुकणार नाही. त्याच्यानंतर बघा सह्याद्रीमधले थंड हवेच्या ठिकाणावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी हे काय आहेत? सह्याद्रीतले महत्वाचे थंड हवेचे ठिकाणे आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 12 नंबर. सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कशामधलं? सातपुडा पर्वतातलं. मग सातपुडा पर्वत, आता बघा इथं काय विचारलंय? सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर विचारलंय. असं विचारलंय का की सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, असं विचारलंय का? नाही विचारलं. मग सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर तो धूपगड आहे. त्याची उंची किती आहे? 1350 मीटर आहे. हे कोणत्या राज्यामध्ये आहे हे धूपगड शिखर? तर हे मध्य प्रदेशमध्ये आहे. जे पंचमढी थंड हवेचं ठिकाण आहे ना, त्या थंड हवेच्या ठिकाणाच्या जवळ काय आहे? हे धूपगड हे शिखर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पर्याय आपल्याला पहा गुरु शिखर. या गुरु शिखरावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो, कारण गुरु शिखर हे काय आहे? अरवली पर्वत रांगेमधील सर्वोच्च शिखर आहे. अरवली पर्वतरांग कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थानमध्ये आहे. आणि या गुरु शिखराची उंची पण तुम्हाला पाठ करायची किती आहे? 1722 मीटर आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर कळसुबाई, तर हे तर आपलं माहितीची, तुम्हाला याची माहिती सांगायची गरज नाही, आपलंच कळसुबाई तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर बघा हे अस्तंबा शिखर, इथे लक्षात ठेवायचं जर प्रश्न विचारला की सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं, तर आपलं उत्तर काय येईल? अस्तंबा शिखर हे उत्तर येईल. हे अस्तंबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? तर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. आणि याची उंची किती आहे? तर याची उंची 1325 मीटर आहे. पाठ ठेवायची, परीक्षेमध्ये आपल्याला भरपूर वेळेस याची उंची विचारलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर. बघा हे तुमच्या लक्षात आलं का? इथं पहिला पर्याय होता आपल्याला गुरु शिखर आणि लगेच पुढे त्याच्यावरती प्रश्न पुढच्या वर्षी विचारलेला आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला अभ्यास करताना कसा करायचा आहे? चारही पर्यायाचा अभ्यास करायचा. जेवढा शक्य असेल तेवढा सगळा तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे? बाकीच्या पर्यायाचा करायचा आहे. ठीक आहे. मग अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे बाबा? गुरु शिखर आहे. याची उंची किती आहे? तर ती 1722 म्हणजे 1722 मीटर ही याची उंची आहे. हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे राजस्थान मधलं सर्वोच्च शिखर आहे. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 14, नागपूर जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर आढळतात? मग नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या टेकड्या आहेत? तर गरमसूर टेकड्या नागपूरमध्ये आहेत. या भामरागड आणि चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर भामरागड आणि चिरोली जिल्ह्या टेकड्या गडचिरोलीमध्ये आहेत. आणि हे मुदखेड डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर मुदखेड डोंगर नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यांच्यावरती सुद्धा आता ह्या सगळ्या डोंगर रांगेवरती आपल्याला काय केले जातात? प्रश्न विचारले जातात. भामरागड आणि चिरोली टेकड्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. गरमसूर टेकड्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि मुदखेड डोंगर रांग ही नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 15 नंबर, मांजरा पठार कोणत्या डोंगर रांगेच्या दक्षिणेला आहे? मग मांजरा पठार हे कोणत्या डोंगर रांगेच्या दक्षिणेला आहे? तर बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट ही जी डोंगर रांग आहे याच्या दक्षिणेला आहे, किंवा बालाघाट डोंगर रांगेमध्येच मांजरा पठार आहे असंही कधी कधी सांगितलं जातं. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 16, सातमाळा डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणती डोंगर रांग विचारलंय? सातमाळा. मग सातमाळा डोंगर रांग प्रामुख्याने नाशिकमध्ये आहे आणि तिचीच पुढची सातमाळा अजिंठा. मग हे अजिंठा डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते अजिंठा संभाजीनगरमध्ये आहे. ठीक आहे. ज्याचं जुनं नाव काय होतं? औरंगाबाद होतं. ते लक्षात ठेवायचं. तुम्हाला जसा पर्याय येईल परीक्षेमध्ये जर औरंगाबाद पर्याय आला ना बाबा तरी म्हणायचं नाही आता नाव बदललंय म्हणून मी औरंगाबाद लिहिणार नाही, तसं करायचं नाही. आपल्याला जर औरंगाबाद पर्याय दिला तर औरंगाबाद लिहा, संभाजीनगर पर्याय दिला तर संभाजीनगर द्या. ठीक आहे. मग सातमाळा डोंगर नाशिकमध्ये आहे आणि अजिंठा डोंगर म्हणजे सातमाळा अजिंठा ही एकच डोंगर रांग आहे की नाही? मग पुढे आल्यावर अजिंठा डोंगर हा कुठे आहे? तर हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे, जालना जिल्ह्यामध्ये आहे. पुढे परभणीपर्यंत अजिंठा डोंगर रांग आलेली आहे. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 17, साल्हेर हे शिखर कोणत्या पर्वत रांगेमध्ये? बघा साल्हेर शिखरावरती सुद्धा आपला कितवा प्रश्न आहे? तिसरा प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार का सांगतो की बाबा हे रिपीट होतात प्रश्न. का रिपीट होतात बघा बरं, मला सांगा बरं. 2013ला जे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पर्वत होते, काय 2013ला जे पर्वत होते, जे डोंगर होते, जे शिखर होते, तेच शिखर काय येतं बरं?
2026ला पण तेच आहेत की नाहीत? का काही भूकंप आला, एखादा पर्वत नाहीसा झालाय, 2-4 नवीन पर्वत तयार झाले, 5-6 नवीन शिखरं तयार झाले, 7-8 नवीन नद्या तयार झाल्या, असं झालंय का? म्हणजे हा बदलणारा घटकच नाही. तेच शिखरं आहेत, तेच पर्वत आहेत, तेच डोंगर आहेत, तोच अभ्यासक्रम आहे. मग म्हणल्यावर प्रश्न बी तेच येणार की नाही? तेच प्रश्न येणार की नाही? 100%. म्हणजे कॉमन सेन्सचा भाग आहे साधा मित्रांनो. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचे, साल्हेर हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? तर हे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. याचं वैशिष्ट्य काय? तर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. याची उंची किती आहे? उंची बघा, याची सोपी आहे, एक लिहायचा, 5, 6, 7 किती आहे? 1567 मीटर ही काय याची उंची आहे. आणि हा एक किल्ला पण आहे बरं का, साल्हेर किल्ला पण होता. ठीक आहे. म्हणजे हे किल्ले शिखर आहे. त्याच्यानंतर बघा, सातपुडा पर्वतरांगेमध्ये कोणते शिखर आहेत याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो. मग कोणते आहेत महाराष्ट्रामध्ये? वैराट आहे आणि आस्तंभ आहे. हे आस्तंभ सर्वोच्च शिखर आहे. सातपुडा पर्वतरांगेमधलं महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर ते आस्तंभ आहे. याची उंची किती आहे? 1325 आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 18, विंध्य पर्वत कोणत्या राज्यामध्ये पसरलेला आहे? तुम्हाला आता सांगितलं होतं मी, विंध्य पर्वताने काय केले? उत्तर भारत आणि दक्षिण भारत किंवा दख्खनचे पठार विंध्य पर्वतापासून खाली म्हटलं जातं. मग हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा प्रामुख्याने मध्य प्रदेश आणि याचा काही भाग उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना, आपण महा टीईटी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. आपल्या कोर्समध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जाणार आहेत? तर या ठिकाणी तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याचबरोबर मराठी व्याकरण, हे 2 महत्त्वाचे विषय या ठिकाणी आपण काय करणार आहोत? शिकवणार आहोत. ठीक आहे. मग विषयाचं स्वरूप कसं असेल, याच्यामध्ये आपण कसं घेणार आहोत? तर हे 2 विषय आपण प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला काय केले जातील? लेक्चर घेतले जातील. म्हणजे या ठिकाणी तुमच्या बेसिक संकल्पना असतील, ज्या मूलभूत संकल्पना असतील त्या स्पष्ट केल्या जातील. त्याच्यानंतर पहा, या प्रकरणानुसार दोन्ही विषयाचे काय असतील? तुम्हाला स्पेशल नोट्स असतील आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काय असेल? ऑनलाईन टेस्ट सिरीज असेल. प्रत्येक प्रकरणानुसार त्या ठिकाणी काय असेल? तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज असेल. ठीक आहे. मग जर तुम्ही आपला कोर्स घेतला तर या 2 विषयामध्ये तुम्हाला, आता हे 2 विषय किती मार्काला आहेत? टीईटीला 60 मार्काला आहेत. मग ह्या 60 पैकी किती मार्क पडतील तुम्हाला? 50 पेक्षा जास्त मार्काचे आपण त्या ठिकाणी काय करतोय? हमी देतोय किंवा गॅरंटी देत आहोत मित्रांनो. ठीक आहे. मग हे विषय तुमच्या कोणत्या पेपरसाठी आहे बाबा? पेपर 1ला पण आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा आहे. म्हणजे या दोन्ही पेपरसाठी आपली बॅच काय असणार आहे? अतिशय उपयुक्त असणार आहे. मग याची किंमत किती आहे? फक्त 1000 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर तो फक्त 499 रुपये. ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर ॲप्लिकेशनचे 24 रुपये, असे तुम्हाला किती रुपये पेमेंट करावं लागते? त्या ठिकाणी 523 रुपये पेमेंट तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये करावं लागते. ठीक आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे आपलं? तर NG क्लासेस या नावाने आपलं काय आहे? ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला काय करायचं? प्ले स्टोअरला जायचं, NG क्लासेस नाव टाकायचं, ॲप्लिकेशन येऊन जाईल. किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला तुम्ही या नंबरवरती 9689141630 या नंबरवरती मला साधा मेसेज जरी केला की सर ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर लगेच तुम्हाला काय केले जाईल? त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा पाठवली जाईल. त्याच्यानंतर पहा, बऱ्याच जणांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही, तर मग तुम्ही या नंबरवरती 9689141630 या नंबरवरती गुगल पे किंवा फोनपेनी 499 रुपये जरी पाठवले तरी चालेल. तुम्ही पैसे पाठवल्यानंतर मी तुम्हाला काय करेल? आपल्या कोर्सला, बॅचला जॉईन करेल. फक्त तुम्हाला पैसे पाठवल्यावर काय करायचं आहे? त्याचा एक स्क्रीनशॉट मला काय करायचं आहे? व्हॉट्सअपला टाकायचा आहे. ठीक आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला काय केलं जाईल? आपल्या कोर्समध्ये तुम्हाला जॉईन केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे पहा आपला 19 नंबर, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वत रांगेमध्ये? आता इथे काय विचारलं आपल्याला की बाबा जो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे, हा मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? मग मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुद्धा कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? तर हा सुद्धा सातपुडा पर्वत रांगेमध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. मग ह्या मेळघाटला दुसरं नाव काय म्हणतात? त्या ठिकाणी गाविलगड म्हणतात किंवा गाविलगड टेकड्या सुद्धा म्हणतात. आणि हा कशाचा भाग आहे? तर हा सातपुडा पर्वत रांगेचा भाग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सह्याद्री पर्वतामध्ये कोणता प्रकल्प आहे? तर त्या ठिकाणी कोयना अभयारण्य आहे किंवा याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुद्धा म्हटलं जातं. ते सुद्धा काय आहे? सह्याद्रीमध्ये आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20, गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध डोंगरांग कोणते? बघा, वरती आपल्याला प्रश्न होता का नागपूरचा, नागपूर जिल्ह्यातील डोंगरांग. त्या प्रश्नामध्ये बघा, गडचिरोली जिल्ह्यातल्या 2 डोंगररांगेचे आपल्याला पर्याय दिले होते. मग त्याच्यामधली पहिला पर्याय कोणता दिला होता? त्यांनी भामरागड दिला होता. आणि इथं सुद्धा भामरागड 1 नंबरलाच दिलेला आहे. ठीक आहे. लक्षात येत आहे, खूप महत्त्वाचं आहे. मग गडचिरोली जिल्ह्यातले डोंगररांगा बघा कोणती आहे? भामरागड डोंगररांग आहे, चिरोली डोंगररांग आहे,
सुरजागड आहे, हे सगळे डोंगर महत्त्वाचे, त्यांच्यावरती आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तोरणमाळ पठार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. कोणतं तोरणमाळ? हे साल्हेर कुठं आहे, तर हे साल्हेर आपल्या नाशिकमध्ये आहे. ठीक आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये साल्हेर शिखर आहे. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक आपला किती आहे 21. बघा पुन्हा प्रश्न, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या रांगेमध्ये आहे. ठीक आहे, इथं बघा तोरणमाळ पर्याय होता. लक्षात आलं का? तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा आहे, विशेषतः तुम्हाला भूगोल आणि इतिहास हे जे विषय आहेत ना, यांचा अभ्यास करताना तुम्हाला बाकीचे जे पर्याय आहेत ना बाबा, त्यांची सुद्धा तुम्हाला माहिती घ्यायचीच आहे, कारण त्यांच्यावरतीच प्रश्न परीक्षेमध्ये असतात. ठीक आहे, मग तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या रांगेमध्ये आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं कोणत्या रांगेमध्ये आहे, हे सातपुडा पर्वतरांगेतलं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, शंभू महादेव डोंगररांगेमध्ये एक कास पठार आहे. बघा कास पठार तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा त्याचा समावेश केलेला आहे. ठीक आहे, मग हे कास पठार कोणत्या डोंगररांगेमध्ये आहे, तर हे शंभू महादेव डोंगररांगेमध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 12. भारतातील कांचनगंगा शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे. कोणतं शिखर, कांचनगंगा. मग हे शिखर कोणत्या रांगेमध्ये आहे, तर हे सिक्कीम रांगेमध्ये आहे. आणि हे शिखराचं वैशिष्ट्य काय माहिती आहे, तर हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. भारतातील 1 नंबरचं सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर ते आहे K2. तुम्हाला उत्तर हेच लिहायचं आहे K2. काही पुस्तकामध्ये म्हणजे थर्ड क्लास प्रकाशनाचे जे काही पुस्तक आहेत त्याच्यामध्ये त्यांनी भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं दिलंय, हे कांचनगंगा दिलेलं आहे. पण हे उत्तर लिहू नका, तुमचा मार्क परीक्षेमध्ये जाईल. भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं असं विचारलं तर तुम्हाला उत्तर काय द्यायचं आहे, K2च द्यायचं आहे किंवा गॉडविन ऑस्टिनच द्यायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. गारो, खासी आणि जैतिया. आता बघा इथं जयंतिया आहे, पण काही ठिकाणी याचं नाव जैतिया असं सुद्धा आहे. ठीक आहे, गारो, खासी आणि जैतिया. मग हे दोन्ही नावं लक्षात ठेवायची. ठीक आहे, कारण पेपरमध्ये काय होतं, पेपरमध्ये बऱ्याच वेळेस जे इंग्लिश नाव आहे ते इंग्लिश नाव काय केलं जातं, गुगल ट्रान्सलेट केलं जातं, म्हणून त्याच्यामध्ये नावामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आणि पेपरच्या ज्या सूचना असतात ना तिथं दिलेलं पण असतं, जर प्रश्नावरती एखाद्या ऑब्जेक्शन असेल अर्थाच्या दृष्टीने किंवा माहितीच्या दृष्टीने, नावाच्या दृष्टीने, तर कोणता प्रश्न ग्राह्य धरला जातो, इंग्लिश भाषेमधला प्रश्न त्या ठिकाणी काय केला जातो, ग्राह्य धरला जातो. मग जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं मराठीमधला अर्थ कळाला नाही तर तुम्हाला काय करायचं आहे बाबा, त्यामधला इंग्लिश भाषेमधला तो प्रश्न काय करायचा आहे, वाचून घ्यायचा आहे. कारण बऱ्याच वेळेस काय केलं जातं, गुगल ट्रान्सलेट केलं जातं, AI द्वारे ट्रान्सलेट केलं जातं, म्हणून त्यामध्ये थोडीफार चूक होण्याची शक्यता असते. म्हणून पेपरमध्ये आपल्याला काय आलं, गारो, खासी आणि जयंतिया आलं. पण पुस्तकामध्ये याचं नाव काय आहे, गारो, खासी आणि जयंतिया टेकड्या. कुठं आहे, 10वीच्या भूगोलमध्ये, 10वीचा जुना जो भारताचा भूगोल आहे त्याच्यामध्ये हे होतं. ठीक आहे, मग गारो, खासी आणि जैतिया टेकड्या कोणत्या डोंगररांगेमध्ये आहेत, तर ह्या मेघालयामध्ये आहेत. आणि ह्या टेकड्यांचं सगळ्यात वैशिष्ट्य की जसं आपल्या सह्याद्री पर्वताला ढग आडतात आणि कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो, तसंच हे ढग पुढे गेल्यानंतर कुठं जाऊन आडतात, ह्या गारो, खासी, जैतिया टेकड्याला जाऊन आडतात. आणि त्या ठिकाणी भारतातील सगळ्यात जास्त पाऊस पडतो. मग तिथं बघा, हे मौसिनराम असेल किंवा चेरापुंजी असेल, मौसिनराम आणि चेरापुंजी ह्या दोन ठिकाणी काय होतं, भारतामधील सगळ्यात जास्त पाऊस पडतो. मग हे मौसिनराम आणि चेरापुंजी सुद्धा कुठं आहेत, तर ते सुद्धा मेघालयमध्ये आहेत. का तिथं जास्त पाऊस पडतो, तर ह्या गारो, खासी आणि जयंती टेकड्यांच्या रचनेमध्ये तिथं काय केलं जातात, पावसाचं वारे अडवले जातात, म्हणून त्या ठिकाणी काय होतोय, जास्त पाऊस पडतोय. पुढे जाऊया 24 नंबर. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते. कॉमन प्रश्न आहे, कोणत्या नावाने ओळखलं जातं, पश्चिम घाट नावाने. मग भारताच्या पश्चिम किनारपट्टीला काय सह्याद्री पर्वत कसा आहे, तर तो समांतर आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, पश्चिम घाट सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा जो पूर्व घाट आहे त्या पूर्व घाटाला काय म्हटलं जातं, तर पूर्व घाटाला महेंद्रगिरी असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे जसं पश्चिम घाटाला सह्याद्री म्हटलं जातं तसं पूर्व घाटाला काय म्हटलं जातं, महेंद्रगिरी म्हणलं जातं. कारण पुढचा प्रश्न आपल्याला विचारू शकतात, कारण इथे पूर्व घाट लगेच आपल्याला ऑप्शन आहे. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 25. सातपुडा रांगेला अमरावती जिल्ह्यात, बघा किती वेळेस प्रश्न आला बरं ह्या सातपुडा रांगेमध्ये. आणि सातपुडा रांगेला अमरावती जिल्ह्यामध्ये काय म्हणतात, तर त्याला गाविलगड टेकड्या म्हणतात. काय म्हणतात, गाविलगड. या गाविलगड टेकड्यामध्ये कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे, तर चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. मग या मेळघाटवरती, चिखलदऱ्यावरती आणि गाविलगड डोंगररांगेवरती आपल्याला वारंवार प्रश्न काय केले जातात, विचारले जातात. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक, ही निर्मल डोंगर रांग, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये निर्मल डोंगर रांग आहे. मग ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे,
तर ही नांदेड जिल्ह्यामध्ये, विशेषतः नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याची जी काही सीमा आहे, जी काही बाउंड्री आहे, त्या बाउंड्रीवरती काय आहे, ही निर्मल डोंगर रांग आहे. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 26 नंबर, अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं? मग कळसुबाई असेल, गुरुशिखर किंवा साल्हेर किंवा महाबळेश्वर. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठं सांगायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करत चला. आणि एक नम्र विनंती, हात जोडून विनंती मित्रांनो, की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.